महाराष्ट्राच्या मनावर गारूड घालणारी काही सरकारी अधिकाऱ्यांची एक टीम महाराष्ट्रात काम करते. या महाराष्ट्राच्या मनावर गारूड घातलेले एक सरकारी अधिकारी जे विकासाच्या यात्रेचे प्रेरक आहेत, कॅटलिस्ट आहेत आणि महाराष्ट्राला चांदा ते बांदा बदलवून टाकायचं, महाराष्ट्राला या विकासाच्या वाटेवर पुढे न्यायचं असा वसा घेतलेला एक सामान्य कुटुंबातून येणारा तरुण प्राध्यापक होतो. BSc, MSc, नंतर स्वच्छतेमध्ये PhD करतो आणि शेवटी IAS पदाला गवसणी घालतो असा सरकारी अधिकारी ज्यानं हात धुवा मोहीम राबवली, राजकारण्यांची बनलेली रथयात्रा, पण सरकारी अधिकाऱ्यानं अशी एक यात्रा आयोजित केली ज्यातनं स्वच्छता, ग्राम स्वच्छता, ग्राम विकास या संदर्भातला मेसेज पोहोचवण्याचं काम केलं. यानंतर अशी पदयात्रा काढली जी पुन्हा राजकीय नेतृत्वाची हक्काची जागा झालेली होती. ती निर्मल ग्रामसाठी केलेली, महाराष्ट्र हागणदारी मुक्त व्हावा, शौचालयांचा वापर करावा यासाठी काम करणारा सरकारी अधिकारी जो स्वच्छता दूत बनतो. महाराष्ट्राचा एक असा कालखंड ज्यामध्ये महाराष्ट्रातल्या गावागावाने स्वच्छता अभियानात स्वतःला झोकून दिलं ते संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान. यामध्ये अतिशय मोलाचा वाटा उचलणारे अंगणवाडी, बालवाडी, सेविका, मदतनीस यांच्यासोबत काम करणारे, त्यांना जास्तीत जास्त महाराष्ट्राच्या विकासात योगदान देता येईल यासाठीची भूमिका निभावणारे, यासोबत 2019च्या कोल्हापुरातल्या महापुरात मदत करणारे, तत्पर राहणारे, आपत्ती व्यवस्थापनात आपला अधिकार दाखवणारे आणि सामान्यांपर्यंत कुठलीही जीवित वित्तहानी होऊ नये यासाठी पुरानंतरचं काम करणारे, नद्या नाले यांचं पुनरुज्जीवन करण्यासाठी प्रयत्न करणारे अधिकारी, यासोबतच यवतमाळ सारख्या विदर्भात IAS म्हणून जाण्यासाठी जिथं अनेक अधिकाऱ्यांना वाटतं की आपल्याला पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा मिळावा, विदर्भात जिथे अनेकांची नकार घंटा असते तिथं विदर्भ मागून घेणारे, यासोबतच ज्यांच्या महाविद्यालयीन जीवनात राजकारणही त्यांनी दूर ठेवलेलं नाही, ज्यांनी महाविद्यालयीन राजकारणातही आपल्याला दूर ठेवलं नाही, नंतर कालोघात एक महाराष्ट्रातले मातब्बर मंत्री यांचा कॉलेज जीवनात पराभव करणारे, कॉलेज जीवनातले युवक राजकारणी, असा मोठा आपल्या जीवनाचा परीघ पट असलेले IAS अधिकारी श्री डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी सर यांच्या मी विकास यात्री या पुस्तकाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम 22 ऑगस्ट 2025 रोजी पुण्यातल्या बालगंधर्व रंगमंदिरात होणार आहे. आणि या पुस्तकाच्या उद्घाटनाच्या पूर्वी मला युनिक फाउंडेशनच्या या मंचावरनं डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी, रिटायर्ड IAS ऑफिसर जे आता यशदामध्ये काम पाहत आहेत, त्यांच्यासोबत चर्चा करण्याची संधी मिळाली आहे. तर या चर्चेमध्ये मी डॉक्टर कलशेट्टी सरांचं खूप खूप स्वागत करतो. सर, मला खूप मनस्वी आनंद झालाय तुमची ओळख करून देताना आणि हे पुस्तक वाचतानाही मला खूप आनंद झालाय. हे पुस्तक तुम्ही जेव्हा लिहिण्याचा विचार सगळ्यात अगोदर मनात आणला तेव्हा याची सुरुवात कशी झाली आणि हे पुस्तक लोकांपर्यंत मांडण्यामागची खरी प्रेरणा काय? मी पहिल्यापासून यशदामध्ये विविध ठिकाणी मी व्याख्यानं देत असतो, म्हणजे सेशन्स घेतो. त्यावेळी मी लोकसहभागावर आणि त्या ठिकाणी स्वच्छता अभियानात केलेले प्रयोग यावर ज्यावेळी बोलत होतो त्यावेळी अनेक जण मला सांगायचे की ते तुम्ही लिहून का काढत नाही, तुम्ही लिहून का काढत नाही, असं त्या ठिकाणी प्रत्येकाकडनं यायचं आणि ते राहून जायचं. मलाही वाटलं की लिहावं. अनेक जण मला भेटायचे, सांगायचे. आमचे मित्र शेखर गायकवाड साहेब ते स्वतः यायचे आणि ते सांगायचे, कलशेट्टी साहेब तुम्ही का लिहित नाही? सर, मी लिहितो. मला पहिलं कॉन्फिडन्स मला लिहितो माझं मी
घरी कन्नड आमच्या लहानपणी बोलले तरी मी मराठी शिकलेला आहे. मी मराठी फक्त ते टोन कन्नड यायचं, परंतु कधी महाराष्ट्रात मी 1.5 तासाच्या सभा मी घेतलेल्या आहे. पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेत 102 कार्यक्रम केले. त्याच्यात मी आणि त्यानंतर मंत्री महोदय जयंत पाटील साहेबांचं त्यावेळेचे त्यांचं मार्गदर्शन असायचं. आम्ही सांगली जिल्ह्यात गावोगावी रथ यात्रा काढली, त्याच्यात बोलायचं. माझं वक्तृत्व चांगलं होतं आणि मी लोकांना पटवून देत होतो. फक्त लिहायचं होतं. नंतर मी ठरवलं लिहायला. नंतर मला प्रत्येकाने सांगायला लागले की तुम्ही स्वतःच लिहा, तुमच्या भाषेत लिहा. चालतंय, तुमच्या भाषेत लिहिलं तरी चालतंय. आणि मी लिहित गेलो. आणि आज मला वाटतं की मला जे सांगायचं आहे आणि मी कुठलाही कागद काही डॉक्युमेंट नाही, जे माझ्या सगळं लक्षात आहे, कारण आपण काम केलेलं आहे तेच आपल्याला मांडायचं आहे. की मला वाटतं की बाबा अशा पद्धतीनं, कारण लोकसहभाग हा अत्यंत महत्वाचा असतो. नेहमी म्हणतो की अभिसरण, कन्व्हर्जन्स, कोलॅबरेशन हे सगळं फार महत्वाचं असते. ते कुठंतरी यायला पाहिजे. म्हणून मी हा एक त्या ठिकाणी प्रयत्न केला. आता ठीक आहे, वाचक मला परत फीडबॅक देतील, मी अधिक लिहिण्याचा प्रयत्न भविष्यात करेन. म्हणजे मला तर सर तुमचं पुस्तक वाचल्यावरती असं वाटलं की एका UPSCचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी नोट्स कशा काढाव्या, घटनांचा कालानुक्रम कसा मेंटेन करावा, याच्या पुढे जाऊन ज्या ज्या व्यक्तींचं आपल्या यशामध्ये, कामामध्ये योगदान आहे, त्या सगळ्यांची तुम्ही दखल घेतली आहे. अगदी तुमचा पहिला या पुस्तकाचा ड्राफ्ट लिहिणारे व्यक्ती असू देत किंवा IAS अधिकारी असलेले नंतरचे शेखर गायकवाड साहेब असू देत, या सगळ्यांना तुम्ही याच्यामध्ये क्रेडिट दिले, त्यांच्याबद्दलची माहिती दिली आहे, सगळ्या योजनांबद्दलची सविस्तर माहिती दिली. पुस्तक तर अतिशय उत्तम झाले. पण मला आता तुमच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काही प्रश्न विचारायचे, काही तुमच्या प्रशासनातल्या अनुभवांवरती प्रश्न विचारायचे. त्यातला सगळ्यात पहिला, अतिशय हलाखीची परिस्थिती, घरामध्ये वडिलांचं छत्र कमी वयात हरपलेलं, आई तुमचा सगळा आधारस्तंभ, दीपस्तंभ आईच. या आईकडनं काय प्रेरणा मिळत होती? तिचा संघर्ष जो काय तुम्ही पाहिला, त्यांच्या आयुष्यातला जो काही संघर्ष तुम्हाला बघायला मिळाला, 6 बहिणी, त्याच्यानंतरचे तुम्ही एक भाऊ, तर या सगळ्या परिस्थितीमध्ये या उच्च ध्येयापर्यंत जाणं, या प्रवासाची सुरुवात करणं हे किती अवघड होतं? मला याचं श्रेय माझ्या प्राथमिक शिक्षकांना द्यायचं आहे. मी एकटाच असल्यामुळं सगळे बहिणी आणि मी एकटा, आणि मला आईने मराठी शाळेत का टाकलं की आमच्या घरासमोरच शाळा, फक्त रस्ता, आणि तिथं मला टाकलं. आणि मला म्हणायला पाहिजे की ते मला संधी मिळत गेल्या तिथं. आणि मला ते आवड निर्माण झाली. कारण पहिल्यापासून आमच्या इकडनं शिकलं की प्रामाणिकपणा, कष्ट करायचं. आमच्या आईचं कष्ट आम्ही बघत होतो. आमच्याकडं कधी विश्रांती कोण घेते असं मी बघत नव्हतो. आपल्याला उठल्यानंतर सकाळी 7:30ला शाळेत जायचं, आणि त्यावेळी आम्हाला काय काम असायचं, आम्ही सगळ्यात अगोदर शाळा स्वच्छ करणे, राष्ट्रगीत, प्रार्थना झाल्यानंतर जे मुलं आले नाही त्यांच्या घरी जायचो. त्यामुळे आम्हाला गाव सगळं माहीत व्हायचं आणि आवड निर्माण झाली. आणि आम्ही ज्यावेळी 3रीचं पुस्तक इतिहास, थोरांची ओळख, नंतर हे मला वाचत असताना हे सगळं प्रेरणा मिळत गेली. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आपले महात्मा गांधीजी, लोकमान्य टिळक, आणि त्यांची जयंती पुण्यतिथी साजरा होत असताना आम्ही त्यांच्यावर भाषण करायला संधी मिळायला लागली. त्यावेळी स्टेज डेअरिंग वाढायला लागलं आणि गणितात एक आवड निर्माण झाली. आणि आम्ही जिल्हा परिषदच्या शाळेत होतो, शिक्षक चांगले होते, तिथंच राहत होते. घरी काही लाईट आमच्याकडं नव्हती, त्यावेळी नसायचंच, फार कमी लोकांकडे लाईट असायचं. शाळेत पण लाईट आली, आम्ही तिथं शाळेतच मुक्कामाला जायला लागलो. आणि माझा आवड हळूहळू मी 5वीला माझा काहीतरी 3रा नंबरच येत होता, असं काहीतरी. त्यावेळी एवढं होत नव्हतं, तरी कळत होतं की पहिला नंबर, दुसरा. नंतर मला 7वीला मी पहिला नंबर आलो. आणि नंतर मी हायस्कूलला, वळसंगमध्येच हायस्कूल होतं, त्यामुळं
श्री शंकरलिंग हायस्कूलमध्ये गेलो आणि तिथलेही शिक्षक अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी शिकवायचे. त्या ठिकाणी आमचे अ म्हणजे कन्नड, ब म्हणजे मराठी असायचं. आणि मी ते बोर्डावर नाव पाहायचो, सगळे कन्नड मधलेच आतापर्यंत पहिला आले. मला एक जिद्द होती की आपणही पहिला आला पाहिजे. परंतु शेवटी मी 10वीला पहिला आलो आणि माझा कॉन्फिडन्स वाढला. मला आठवतं तुम्ही अतिशय उत्तम तो प्रसंग त्याच्यात चित्रितच केलाय असं वाटतं. तुमचे शिक्षक 10वीचा निकाल घेऊन येतात, एसटीतनं खाली उतरतात आणि ते सांगतात की मल्लीनाथ कलशेट्टी 10वीत पहिले. मला वाटतं तुम्ही भावनिक होताय सर. हे खरंच भावनिकच क्षण आहेत सगळे. तुम्ही आईची आठवण असू दे किंवा हा तुमचा प्रवास असेल, खूप संघर्षातनं येतं हे सगळं. त्याच्यामुळे कदाचित या गोष्टी तुम्हाला भावनिक बनवतही असतील आणि त्यातच तुम्हाला मला वाटतं संघर्ष तुम्हाला तेवढाच स्ट्रॉंगही बनवत असेल. हा, त्यावेळी एकदम तुम्ही बरोबर बोलता की आपल्याला एक हळूहळू जिद्द निर्माण होत राहते. आपण शिकलं पाहिजे आणि कष्ट केलं पाहिजे. आणि एक आईचे जे संस्कार असल्यामुळं आम्ही इतकं पहिल्यापासून गावात अभ्यास म्हटलं तर अभ्यास आणि सगळ्यांचं लक्ष पण असायचं की आम्हाला सगळ्या चांगल्या सवयी आम्ही मेंटेन आमचे राहिले. आमच्या आईच्या संस्कारामुळं सगळ्याच आमच्या आईचं फार लक्ष असायचं, कारण एकटा असल्यामुळं त्याचं लक्ष फार असायचं. आणि आमच्या आई शिकलेली नव्हती, त्यामुळं तिला काय पहिला आला असं, फक्त मुलगा शिकतो. फक्त आईचं असं वाटत होतं की आता काहीतरी व्यवसाय करावा आणि गावातच राहायला पाहिजे असं त्यांच्या मनात होतं. परंतु मला सगळे बाकीचे मित्र चर्चा करतात ना, तू इथे ऍडमिशन घेतलं, तू ऍडमिशन घेतलं. एकदा आमच्या गावातले ते आमचे शेजारीच मनोहर दुधगीने मला घेऊन गेले. संगमेश्वरला ऍडमिशन घेतलो. संगमेश्वरच्या मोठं कॉलेज असल्यामुळं खरं त्या महाविद्यालयातलं मला खरं सगळं घडवलं. संगमेश्वर महाविद्यालयात जे मी प्रवेश केला, MSc करूनच त्या महाविद्यालयात बाहेर आलो. म्हणजे 7 वर्ष त्या महाविद्यालयात मी राहिलो. हॉस्टेलमध्ये गेलो, मला ते हॉस्टेल देत नव्हते. मी म्हटलं जमिनीवर झोपू. चौथा पार्टनर म्हणून तुम्ही तिथे ऍड झाले. आणि नंतर आम्ही ती हॉस्टेलची जबाबदारीच माझ्याकडे आली. नंतर मी सगळ्यांना बीच ऍडमिशन द्यायला लागलो. नंतर मी पुस्तकात असं वाचलंय की तुम्ही एक 14 नंबरची खोली तुम्हाला पुढचे 6 वर्ष मिळाली आणि मग तिथं काय तुम्ही MSc पास झाल्याशिवाय काय खोलीचा ताबा सोडलेला दिसत नाही. MSc ची सोय सोलापुरात नव्हती. बरोबर. आम्ही म्हणलं मी पुढं महाविद्यालयातल्या निवडणुका मी का लढवलं की मला आदर्श विद्यार्थी व्हायचा होता. माझा हेतू राजकारणात जायचा अजिबात नव्हता. मला कुमार संगमेश्वर व्हायचा आहे. कुमार संगमेश्वर एक महत्वाचं पद त्या ठिकाणी मिळत होतं, म्हणजे एक आदर्श विद्यार्थी. मी म्हणलं की आपल्याला पट्टा मिळेल कुमारी संगमेश्वर होणं म्हणजे एवढ्या मोठ्या महाविद्यालयाचं. आणि तेव्हा मला वाटलं की आता ते एका क्षेत्रात आपण चांगलं काम केलं, नाव नॉमिनेशन होईल, नंतर मतदान आहे ना. मतदान आहे म्हटल्यानंतर तुम्हाला लोकांमध्ये माहिती व्हायला पाहिजे, तर त्याला निवडणूक, त्यामुळे निवडणूक लढवली. असं काय आपल्याला काही म्हणजे आपण विद्यार्थ्यांचं नेतृत्व करावं, सेवा करावी, हे पहिल्यापासून आपण राष्ट्रीय सेवा योजनेमुळे शिकलोच होतो. परंतु अजून आता निवडणूक लढायचं म्हणजे अजून आपल्याला जबाबदारी येत राहते आणि आपण सतत. आणि मी नंतर स्टुडंट मला कुमार संगमेश्वर झालो हे बस होतं, परंतु मी युआर नॉमिनेट होतो आणि स्टुडंट काउन्सिलवर मी कल्चरलचा चेअरमन झालो तिथं शिवाजी विद्यापीठामध्ये. म्हणजे तुम्ही तुमच्या कॉलेजमध्ये अतिशय ऍक्टिव्हिस्ट विद्यार्थी होतात, स्टुडंट लीडर होतात. आणि विशेष म्हणजे मला सगळ्या प्रेक्षकांना सांगायला आवडेल की सरांनी तत्कालीन मंत्र्यांचे चिरंजीव यांचा कॉलेज इलेक्शन मध्ये पराभव केला. नंतर ते त्यांचे मित्रही झाले. की राजकारणाच्या पलीकडे स्टुडंट लिडरशिप ही एकूणच कॉलेजच्या विकासासाठी काम करणारी व्यवस्था असली पाहिजे असं मला वाटतं. आणि त्यातनं तुम्ही नंतर कॉलेजमध्ये MSc मॅथमॅटिक्स घेऊन आलात. कॉलेज त्याच्यानंतर 20 विद्यार्थ्यांसाठी MSc मॅथमॅटिक्स सुरू झालं आणि नंतर तुम्हाला वाटतं पुढे MSc तिथे एस्टॅब्लिश सुरू झालं. आणि याच्यामध्ये आम्ही हे सगळं करत असताना राष्ट्रीय सेवा योजनेत, महाविद्यालयात, निवडणुका
आणि ह्याच्यात अभ्यासाकडे कधी दुर्लक्ष केलेलं नाहीये. आणि मी प्रत्येक वेळी फर्स्ट क्लास डिस्टिंक्शन येत गेलो. आणि पुढं MSc ला तरी कोल्हापुरात खरं विद्यापीठाचं तिथं होतं, म्हणजे सेंटर तिथं होतं आणि इथं एक सेंटर होतं. आणि मी पूर्ण विद्यापीठात पहिला आलो संगमेश्वर महाविद्यालयात. आणि एक कॉन्फिडन्स येत गेलं आणि आम्ही घडत गेलो त्याच्यातनं. आणि नंतर आपलं मेन म्हणजे नोकरी मिळायला पाहिजे. त्याच्यानंतर अगोदर आम्हाला हायस्कूलला नोकरी लागली की बस असं म्हणायचं होतं. नंतर MSc केली, नंतर प्राध्यापक व्हायचं म्हणून आम्ही त्या पद्धतीनं चालू लागलो. सर, घरच्या कौटुंबिक आर्थिक परिस्थितीमुळे किती त्रास होतो, किंवा स्वच्छता असली पाहिजे, टापटीप असली पाहिजे, यासारख्या ज्या गोष्टी आपल्याला राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये शिकायला मिळाल्या, याचा तुमच्या पुढच्या आयुष्यावरती काय परिणाम झाला? नाही, काय आहे की आम्ही खेडे दत्तक योजना, गाव दत्तक घेणं, गावात काम करणं, आणि मी जनरल ग्रुप लीडर पण झालो ना, शाळा प्रकल्प. त्यामुळं आम्ही हायस्कूलमध्ये जाऊन मुलांना शिकवायचो गणित. मुलं ग्रामीण भागात हायस्कूलमध्ये गणिताकडं अधिक लक्ष द्यावं लागतं. त्यामुळं आम्ही तिथं जायचं उत्साहानं, आणि मुलांना पण आनंद वाटायचा की हे आठवड्यातनं एक दिवस येतात. मी गणितात एक्सपर्ट झालो. माझा महादेव शापुरे यांचा दुसरा जोडीदार, तो इंग्रजी विषय घ्यायचा. तो इंग्रजी अशा पद्धतीनं आम्ही त्या शाळेत जाऊन असं करायला लागलो. आणि रिमांडो प्रकल्प, बाल संस्कार प्रकल्प, ह्या सगळ्या प्रकल्पामध्ये काम केल्यामुळं आम्हाला त्याचा माझ्या आयुष्यात फार चांगला फायदा झाला. की तिथंच मला वाटतं की ग्राम विकासाचे धडे मला मिळाले. बरोबर. आणि असं काय त्यावेळी स्पर्धात्मक परीक्षेचं वातावरण एवढं नव्हतं आम्हाला. काय व्हायचं, MSc झालं की त्यावेळी मिळायचं, म्हणजे त्यावेळी प्रत्येकाला प्राध्यापक होता येते आणि एवढं कॉन्फिडन्स होता आपल्याला प्राध्यापक व्हायचं आहे. तुम्ही फर्स्ट जनरेशन साधारणतः लर्नर होतात, आणि तेव्हा एकूण शिक्षणाचा प्रचार प्रसार एवढा खालपर्यंत रुजवलेला नव्हता. त्याच्यामुळे कदाचित या सगळ्या संधी सहज शक्य होत्या. पण त्याच्यासाठी संघर्ष तुम्ही सर खूप मोठा केलाय. नंतर तुम्ही, मला वाटतं, प्राध्यापक झालात, आणि तिथेही तुम्ही 5 वर्ष नोकरी केली प्राध्यापक म्हणून. तर त्याच्याबद्दलचा अनुभव सांगा ना सर, कसा? नाही, आता मला परत गणितात तिथं अक्कलकोटलाच मला मिळालं. वळसंग जवळच अक्कलकोट. आणि तिथं मिळाल्यानंतर मन लावून आपलं काम सुरूच तिथं. मी त्यावेळी BEd पण करत होतो, कारण त्यावेळी ज्युनियर कॉलेजला BEd आवश्यक होतं. आणि आपल्याला सिनियरला एवढं लवकर मिळेल असं अपेक्षा पण करणं चुकीचं होतं. परंतु मी नशिबान ठरलो की मला सिनियर कॉलेजला मिळालं. आणि मी टॉपर होतो, त्यामुळं मला तिथं संधी मिळाली. आणि माझं शिकवण्यावर पहिल्यापासूनच मी ते कौशल्य हस्तगत केलेलं होतं, आणि गणितावर प्रभुत्व होतं. आणि नंतर हळूहळू आम्हाला माहीत व्हायला लागलं की MPSCचा पण अभ्यास करायचा. परंतु एवढा विषय कुठला निवडावे एवढं आम्हाला काही माहित नव्हतं. मी मात्र गणित आपलं आहे, गणितावरच माझं प्रभुत्व होतं. आणि मी कॉलेजमध्ये परत मला तिथं माझं ऍक्टिव्हनेस बघून मला राष्ट्रीय सेवानिवृत्तीचा कार्यक्रम अधिकारी केला. कॉलेजमध्ये तुमच्या मी तिथं विद्यार्थी घडवायला सुरू केलं. आणि मी ठरवलं, आता आपण प्राध्यापक करू, प्राचार्य होऊ, अजून या शैक्षणिक क्षेत्रात आपण काम करू, याचा मला कॉन्फिडन्स होता. मी त्या पद्धतीनं काम करायला सुरुवात केली. मी कुठं गेलो तिथं टीम तयार करायची. मी प्राध्यापकाची टीम करायला लागलो, मी नेतृत्व करायला लागलो, त्याचे सगळे पाहा लागलो. आम्ही तिथं कॉपीमुक्त परीक्षा केली. विद्यार्थ्यांच्यासाठी आम्ही राष्ट्रीय सेवा योजनेची शिबिरं घेतली. विविध ऍक्टिव्हिटीमध्ये अक्कलकोट कॉलेजचं नाव आमचं शिवाजी विद्यापीठात झालं. त्यामुळं आणि हळूहळू मी MPSC तसंच आम्ही परीक्षा देत होतो ना. परीक्षा जेवढं शक्य तेवढं प्रिलिम पास झालो, मेन झालो. तर आणि मी गणित घेतला आणि दुसरं मी बँकिंग घेतलं. एकाने सांगितलं की आता दुसरा विषय
फिजिक्स केमिस्ट्री, माझं गणितावर हो, होतं. हो. बँकिंग घेतलं. 2 वैकल्पिक विषय. हा, 2 विषय घ्यायचे आणि आम्हाला, आणि त्यावेळी सोशल स्टडीजवर 2 पेपर असायचे, गणित, GS चे पेपर. हा, आणि गणित, जनरल नॉलेज 1, जनरल नॉलेज 2 आणि ऑप्शनचे विषय. आणि इंग्लिश होतं आणि कंपल्सरी नंतर- मराठी, इंग्रजी. हा, आणि नंतर हे आपले गणित. आणि मला नंतर अनेक जण आमच्यातले जे गणितातले शासकीय नोकरीला, अरे तुम्ही गणित कसं घेतला? हो. बापरे, मला माहित नव्हतं मी गणित घेतलो, परंतु बाबा झालं मी परीक्षा पास. ज्यावेळी मी अजून 1 वर्ष, 4 वर्ष प्राध्यापकाची झाली होती, आमचा निकाल आला. ओके. आणि मला उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा गटविकास अधिकारी वर्ग 1 मिळालं. आणि मी ठरवलं की आता आपण सरकारी नोकरीत यायचं. तुम्हाला तेव्हा एमपीएससीचं पद आणि प्राध्यापक यामध्ये मला वाटतं आर्थिक दृष्ट्या प्राध्यापक म्हणून जास्त पैसे मिळत असतील. नाही. मग हे निवडण्यामागचं कारण काय नाही, होतं? काय आहे की मी कधीही किती पगार, वेतन श्रेणी तिथं जास्तच होती. आणि नंतर तरी पुढं त्याच वेळी प्राध्यापकांचे आमचे सगळे मोर्चा काढत होते, हो. आंदोलन, ते पुढच्या वित्त होत्या. पुढं आता जे स्केल आले, माझ्या बरोबरचे रिटायर झालेल्याचं पेन्शन, माझ्या पेन्शन मध्ये 25-25 हजारचा फरक आहे. ठीक आहे तो. परत मी कधी मला उपमुख्य कार्यकारी अधिकारी मिळालेला आहे, म्हणजे मी विकासाच्या क्षेत्रात काम करणार होतो, याचा आनंद होता. आणि त्यावेळी कौतुक पण फार झालं. आणि मी ठरवलं, मी म्हणलो की माझं गणितावर प्रभुत्व आहे, मला नाही म्हटलं तर मी परत प्राध्यापक होऊ शकतो. हो, बरोबर. मी परत अधिकारी नाही होऊ शकणार. बरोबर. आणि मला अनेक जण सांगत होते की बाबा तुम्हाला भरपूर इथं स्कोप आहे. आणि खरं मला त्या क्षेत्रात स्कोप मिळालंच असतं. मला तिथं प्राचार्य, कारण मी जे पद्धतीनं मन लावून काम करत होतो, विद्यार्थ्यासाठी काम करत होतो, संस्थेसाठी काम करत होतो, आणि त्यामुळं मला माहित होतं. परंतु मी ठरवलं, आणि त्यावेळी सगळे सोलापूरमधले अधिकारी, किशोर निंबाळकर साहेब वगैरे सगळे मला घेऊन फिरायला लागले ना, आता ऑफिसर झाले तर आता येईल. आम्ही विचारायला जायचो ना, कधी ऑर्डर येते, कारण त्यावेळी लवकर ऑर्डर येत नव्हतं. ही म्हणजे हेल्थ चेकअप होणं, पोलीस व्हेरिफिकेशन होणं, याला वेळ लागला. परंतु नंतर मी ठरवलेलंच होतं की आता जायचंच आहे, कारण त्यामुळं मी प्रशासनात जाण्याचा निर्णय मी घेतला. सर, मला असं वाटतं या मधल्या काळात तुमच्या बँकिंगच्या तयारीमध्ये कोणाचा तरी महत्वाचा रोल होता तो? नाही, काय झालं, माझे लग्न ठरलं. माझे मिसेस बीकॉमला इथं नेसवाडे या कॉलेजला होते. मी राजश्रीला म्हणलो की बाबा मला असं नोट्स पाठवायचं. मला आमच्या मिसेसनी नोट्स लिहून पाठवायची. आमचा पत्रव्यवहार चालू होता ना, त्याच्यात हे तेव्हा इंटरनेट, मेसेज, कॉल काही नव्हतं, फोन पण नव्हते कुठंतरी. त्यावेळी आम्ही फोन करायचं म्हटल्यानंतर ते बुकिंग करावं लागत होतं, पोस्ट ऑफिसला जाऊन, तेव्हा फोन लागायचा ना. बरं, ते तो काळ होता. परंतु ते पोस्ट ऑफिस मात्र अत्यंत उत्तम काम, फास्ट काम करत होतं. त्यामुळं पाकिटांना सगळं माहिती मिळायची. आणि त्यामुळं मला बँकिंगनी पण चांगलं साथ दिली. ओके सर. आता याच्यानंतर जेव्हा सर तुम्ही पहिल्या सरकारी नोकरीत आलात, तेव्हा तुम्हाला काय नेमकं करायचं काय होतं आणि तुमचं पुढचं लक्ष काय होतं? कारण की आता तुम्ही ज्या पदावरती काम करता आहात ते मला वाटतं तेव्हा स्वप्नवतच वाटत असेल, किंवा तेव्हा कदाचित ते इमॅजिन करण्याच्या पलीकडचं वाटत असेल. कारण ग्रामीण भागातनं येणं, एवढं संघर्ष करणं, जरी प्राध्यापक म्हणून नोकरी लागलेली असतील तरी बाकी सगळ्या आर्थिक सामाजिक दृष्टिकोनातनं आपलं जे मागासलेपण आहे ते दूर ठेवून पुढं या शिक्षणाच्या बळावरती, नोकरीच्या बळावरती पुढे जाणं, हे कदाचित इमॅजिन केलेलं असू शकेल नसू शकेल मला माहित नाही. त्याच्याबद्दल एक वेळा सांगा सर, की मग पुढे काय लक्षात ठेवलेलं होतं? आमचे ऑर्डर आले कोणत्या, आमची बॅच मोठी होती आणि आम्हाला प्रत्येकाला जिल्हे दिले. मी सोलापूरचं होतो, मला सांगली मिळालं. आणि ते पण मी नशिबवान ठरलो की सांगली सारखी जिल्हा परिषद मिळाली. तिथं शिवाजीराव नाईक साहेब जिल्हा परिषद अध्यक्ष होते.
UPS मदन साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी होते. कारण हे दोन मत आणि त्याच्यात मी रमत जा लागलो आणि ते सगळं पाहा लागलो आणि ते जबाबदाऱ्या मला. आणि काय असते माहितीये का, प्रशासनामध्ये आम्ही सुद्धा माझा अधिकार तुम्ही पाहत असतात आपल्याकडं, हा अधिकारी इंटरेस्ट घेतो. म्हणजे शिकाऊ असताना सुद्धा इंटरेस्ट घेतो, आपल्यावर जबाबदारी द्यायला लागतात. आणि हळूहळू काय असते की प्रोबेशन मध्ये तुम्हाला गाडी नसते, काय नसते. आता मला जर त्यावेळी गाडी मिळाली तर मी अजून खुश होतो ना, मला गाडी द्यायला लागली असं द्यायला लागलं. आणि आमचे एक 4-5 महिने तिथं असले की यशोदामध्ये आम्हाला पहिल्यापासून ग्रामविकास विभागाला म्हणजे आम्ही 3ऱ्या बॅचचे होतो डायरेक्ट रिक्रूटचे. म्हणजे अगोदर क्लास 2 भरती व्हायचं, क्लास 1 भरती करण्याचं 3रं वर्ष आमची बॅच होती. आणि क्लास 2ला पण अगोदर यशोदामध्ये ग्रामविकासला पहिल्यापासून फाउंडेशन ट्रेनिंग दिलं द्यायचं. आम्ही पहिल्यांदा यशोदाला आलो, सगळं पाहिल्यानंतर तिथं सगळे मार्गदर्शन हे सगळं आम्ही भारावून गेलो. आणि एकच असते की ते ट्रेनिंग फार मन लावून करायला पाहिजे. आणि मी माझं जे 18 महिन्याचं यशोदामधलं 3 महिने आणि बाकीचे 15 महिने जे फील्डवर असतात, तुम्हाला ग्रामपंचायतीला काम करायला पाहिजे, विस्तार अधिकारी, हे मी तसं उपमुख्य कार्यकारी, जसं उपजिल्हाधिकारी असेल तर तुम्हाला तलाठी म्हणून काम करणं, सर्कल ऑफिसर. परंतु मला इथं या पद्धतीनं मी करत गेलो आणि मला विविध जबाबदाऱ्या दिल्यामुळं मला, आणि मी ठरवलं. आणि तिथं आल्यानंतर आपण हे IAS का होऊ नये असं वाटतं. आणि एक होतं की मी विकास सेवेत होतो, महसूल सेवेत असलेले ते सिव्हिल सर्व्हिसचे असतात, स्टेट सिव्हिल सर्व्हिस, त्यांना डायरेक्ट IAS होतात. आम्ही मात्र IAS एक मनात राहायचं. आणि परंतु मला वाटायला लागलं की आपण जर चांगलं काम केलो तर आपल्याला आपण IAS व्हावं असं मला माझ्या मनात होतं. परंतु मी म्हणू शकत नव्हतं कारण त्याचं पर्सेंटेज फार कमी आहे की त्याची जाणीव होती. परंतु वाटतंय की आपल्याला काहीतरी होईल, आपल्यालाही मिळेल. परंतु मी एक आशावादी राहिलो. परत त्याच्यात काम करत राहणं आणि मन लावून काम करणं. आणि एवढं विकास सेवा ही एवढी चांगली सेवा आहे. इथं डायरेक्टली तुम्हाला गाव लेवलवरचे सगळे, आणि आपल्याला त्या ठिकाणी त्यावेळी IRDP सारखा कार्यक्रम, म्हणजे आता सुद्धा आता MSRLM आहे की पॉवर्टी एलिव्हेशन प्रोग्राम होता. त्या आता आवास योजना, त्यावेळी इंदिरा आवास योजना होती, आता अजून हा व्यापार, हे सगळे ह्या योजनांमध्ये आपण, कारण मी राष्ट्रीय सेवाने महाविद्यालयात माझ्यावर जे संस्कार झाले होते, आम्ही गाव पाहिलं होतं आणि आम्ही गावात राहिलो होतो. आम्ही त्या परिस्थितीमध्ये जगला होता, गेलेलो होतो. आणि त्यामुळं कारण एवढी चांगली सेवा आपल्याला मिळालेली आहे, इथं काम करायला पाहिजे. प्रवेशन झाल्यानंतर मला राजगुरुनगरलाच पंचायत समिती खेड या ठिकाणी मी बाल विकास प्रकल्प अधिकारी, त्यावेळी बाल विकास प्रकल्प अधिकारी क्लास 1 होते, गट विकास अधिकारी क्लास 2 होते. त्यामुळं मी क्लास 1 असल्यामुळं मला त्या ठिकाणी मिळालं. आणि त्यावेळी साक्षरता अभियान आलं. हे काय म्हणजे साक्षरता अभियान आलं आणि मी म्हणलं इथं सुद्धा आपल्या महाविद्यालयासारखं काहीतरी काम आहे, आपलंच काम वाटायला लागलं मला. मी त्याच्यात लक्ष घालायला लागलो. अंगणवाडी कार्यकर्ते, मदतनीस, त्यांना विश्वासात घेणं. मला वाटतं तुम्ही तिथे एक नवीन प्रोजेक्ट राबवला होता, तिथे थोडा अविश्वास होता. तेव्हा अंगणवाडी सेविकांना, मदतनीसांना पगार तुम्ही तुमच्या हाताने. काय घडलं होतं, माझी तिथल्या अधिकाऱ्याची बदली झाली, तिथं फ्रॉड झाला होता की त्यामुळं अंगणवाडी कार्यकर्तीला 175 रुपये होते आणि मदतनीसाला 225 रुपये. म्हणजे अशा फार कमी रक्कम होती. म्हणजे ती रक्कम तिथं त्यांना 110 रुपये मदतनीसला होतं आणि 225 रुपये ते SSC झालेले ना, एवढ्या लहान रक्कम होती. इट इज 1991 ची गोष्ट आहे. परंतु त्यांना विश्वास, कुठेही गेल्यानंतर शासकीय सेवेमध्ये आपण आपल्या ज्यांनी गाव लेवलवर काम करतात, हे बघा माणूस ते आपलं ICDS एवढा मोठा
फार चांगली महत्वाची स्कीम आहे की बाई गरोदर असल्यापासून त्याची काळजी त्या ठिकाणी घेतली जाते. त्यावेळी 6 वर्षाच्या मुलापर्यंत 6 वर्षाच्या मुलापर्यंत. आणि लसीकरण, आरोग्य विभाग त्यांच्याबरोबर कोऑर्डिनेशन करून हे सगळं करणं एवढं महत्वाचं कार्यक्रम अंगणवाडी कार्यकर्ते करतात. त्यांना विश्वास देणं, त्यांना हे फार महत्वाचं मी जाणून घेतलं. आणि त्यांच्याबरोबर आम्ही त्यांना प्रशिक्षण, त्यांच्या वेतनाची काळजी, त्यांचे प्रश्न हे सगळे आम्ही करत गेलो. आणि कळून येते ना, आमच्या अंगणवाडी कार्यकर्त्याकडे कौशल्य आहे. त्यावेळी श्रीनिवास पाटील साहेब जिल्हाधिकारी होते, नंतर शिवाजीराव देशमुख साहेब आले. साक्षरता अभियान हा टॉप प्रायोरिटी कार्यक्रम त्या ठिकाणी होता. त्याच्यात मी वनिता कला जत्ता केली. हे बघा, परत महाविद्यालयात जे असतात जत्ता, तिथं मला सुचलं. आणि कोणी म्हटलं हे कशाला, हे काय तुम्ही अंगणवाडी कार्यकर्त्यांना आपण गावोगावी दुसऱ्या गावात नेणार, हे आता केलं कोणतरी विचार. तिथं काय मला विचारलं नाही की आम्ही आता. आणि त्या कार्यकर्त्याला प्रसिद्धी, वर्तमानपत्रात फ्रंट पेजला त्यांची. त्यावेळी साक्षरता हा जिल्ह्याचाच टॉप प्रोग्राम होता. आणि त्याच्यात खेड, ICDS हे टॉपला राहिलं. आणि मला परत ते तिकडचंच मला महिला मेळावे घेणे हे आवड तयार झाली. आणि मला वाटलं की 3 जानेवारी 92ला मी ठरवलं की क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचं जन्मदिन 3 जानेवारी आहे, आपण मोठा कार्यक्रम करूया. आणि आमच्याकडे काही फंड वगैरे नव्हता. आम्ही ग्रामपंचायतीला भेटलो आणि म्हणलं सगळ्या कार्यकर्त्यांना वगैरे मोटिवेट केलं. आणि त्या कार्यक्रमाला प्रत्येकाला वाटलं की थोडे महिला येतील. जवळपास 3-3.5 हजार महिला एकत्रित तालुक्यातले त्या ठिकाणी आले. आणि श्रीनिवास पाटील साहेब मात्र आले होते त्या कार्यक्रमाला. आणि इतकं छान कार्यक्रम झाला. आणि माझं कॉन्फिडन्स वाढलं की एक बाल विकास प्रकल्प अधिकारी. आणि त्यावेळी सगळ्या पेपरमध्ये आलं. आणि फ्रंट पेजवर सकाळला माझं एकदम वाटतंय ना, मी एवढं लाभ नोकरी सुरुवातीला आपलं टॉप मला आपले माध्यमांनी योग्य दखल घेतली, सगळ्या माध्यमांनी दखल घेतली. म्हणलं एक कॉन्फिडन्स वाढला. आणि असंच करत राहिलो. नंतर डिसेंबरला BDO क्लास 1 झाली, CDPO क्लास 2 झाली. मी तिथंच BDO झालो. आणि तिथं तरी BDO हा. आणि डॉक्टर नितीन कदीर साहेब आमचे मुख्य कार्यकारी अधिकारी, आता वित्त आयोगाचे सरांचं इतकं आम्हाला मी CDPO असताना सर होते. म्हणजे माझ्या पूर्ण सरांचं 3 वर्षाच्या कारकिर्दीत मी त्या ठिकाणी होतो. कारण जवळपास 4.5 वर्षापर्यंत मी त्या तालुक्यातच होतो ना. आणि मला सगळं माहीत होतं. आणि मला गट विकास अधिकाऱ्याला आणि करीर साहेबासारखे मुख्य कार्यकारी अधिकारी लावल्यानंतर फार चांगलं मला काम करता आलं. आम्ही त्यावेळी 14,000 रुपये 14,500 रुपये घरकुलाला असायचे. मी म्हटलं आपण, सर मला म्हणायचे की काहीतरी सगळे करतात तसं काहीतरी. मी म्हटलं की आपण कातकरी समाज होता, त्यांच्याबरोबर आम्ही बैठका घ्यायला लागलो. आणि बैठका घेऊन ते म्हणले, साक्षरता वर्गामुळे आमचे सगळे चांगली ओळख तयार झाली होती. आम्ही हा साहेब करूया. आम्ही स्लॅबची घरं बांधली. म्हणजे स्लॅबची घरं बांधल्या, माझाही कॉन्फिडन्स वाढला, लोकांचाही वाढला, विश्वास वाढायला लागला. नंतर आम्ही मोठ्या प्रमाणात त्या पद्धतीनं सुरू केलं. आणि मला एवढं लवकर विविध योजनेतलं कन्व्हर्जन्स करणं मी तिथंच लवकर शिकत गेलो. हे गटविकास अधिकाऱ्याला तुम्हाला विविध, आता एक सैदाने ठाकरवाडी मध्ये आदिवासी सगळे कुटुंब होते, साक्षरतामुळे ओळख होती. भीमा नदीवर सगळ्यांचे लिफ्ट झाले, आमचे लिफ्ट नाही. का होत नाही? IRDP मध्ये तरी एवढं आहे. जानकी देवी बजाज संस्था होती, बँक ऑफ महाराष्ट्र होतं आणि आम्ही सरकार होतो. आम्ही म्हणलं हे सगळ्यांनी एकत्रित येऊया आणि आम्ही करूया. आणि ती स्कीम केली. आणि त्या स्कीमला जी कमी ते सगळं श्रमदानात त्या लोकांनी, लोकसहभागातनं श्रमदान आणि काही जानकी देवी बजाजली हे
तिथंच मी पहिल्यांदा शिकलो की कन्व्हर्जन्स, आज जे सगळीकडे बोलतोय तुम्ही कन्व्हर्जन्स करायला पाहिजे, कोलॅबरेशन, विविध संस्थांना घेतलं पाहिजे, हे तिथं माझा पहिला तो एक मोठा प्रयोग झाल्यामुळं माझा एक कॉन्फिडन्स वाढला, अनेकांचं माझ्यावर विश्वास त्या ठिकाणी वाढला. आणि नितीन करीर साहेबांनी मला अजून लिफ्ट देत गेले की एक गट विकास अधिकाऱ्याला एवढं लिबर्टी मिळाल्यानंतर. आणि आम्ही इतकं मी फिरती करत राहायचो, जास्त अधिकाऱ्यांनी फिरती केला पाहिजे, बरोबर, जास्तीत जास्त. नवीन ज्यांना सिस्टीम मध्ये यायचंय त्यांच्यासाठीचा हा जणू काही मेसेजच आहे की तुम्ही फील्डवरती थांबा. मला तालुका पूर्ण म्हणजे मी आजही खेड तालुक्यातले सगळे गावं मी सांगतो. नुकतीच जी पाईट जवळची घटना घडली, मला पूर्ण माझ्या डोळ्यासमोर तो भाग उभा राहिला, कारण मी खेड तालुक्यातच परवा मोठी दुर्घटना घडली. ते काय आहे की हे सगळं मला पूर्ण भाग माहित होतं. आपल्याला अधिकाऱ्याला माहित असणं आणि त्याच्यावर पूर्ण प्रत्येक, मी आज सुद्धा तिथले काही लोक मला ओळखतात, बरोबर, म्हणजे ही या पद्धतीनं काम करत गेलो. केंद्रभागी ठेवूनच काम आपण करायला पाहिजे. लोक तुम्हाला मदत करत असतात, लोक सहभाग करत असतात. त्यावेळी अंगणवाडीला घड्याळ देण्यापासून, वजन काटे देण्यापासून लोकांनी मदत केली, तुम्ही आव्हान केल्यानंतर. आणि आमची त्यावेळी ग्राम अभियान आलं. रणजित देशमुख साहेब ग्राम विकास मंत्री, त्यांनी त्यावेळी त्यांनी ग्राम विकास ग्राम अभियान सुरू केलं. आणि त्याच्यात स्पर्धा सुरू झाली ना परत, ग्राम ते पहिल्यांदा स्पर्धा. मला ते त्या ठिकाणी आमच्या खेड पंचायत समितीला जिल्ह्यात दुसरा आला तरी महत्वाचं होतं ना. नंतर आम्ही पुणे विभागात पहिला आलो. म्हणजे हे त्या पहिल्या याच्यामध्ये मला त्यावेळेचे मुख्यमंत्री महोदय शरद पवार साहेबांच्या हस्ते त्यावेळी माझा व्हिडिओ म्हणून गौरव होतो. म्हणजे मला वाटतं की नोकरीतलं 2-3 वर्षात कुठल्याही नवीन अधिकाऱ्यासाठी ती अभिमानाचीच बाब असते. आणि मला वाटलं अजून कॉन्फिडन्स आला. आणि त्यामुळं आम्ही विविध अभियानात राबत गेलो. आणि नंतर मला वाटलं की अनेक जण अजून बीडीओशिप करायचे असं ठरवलं. मी आम्ही विनंती केली की आम्हाला अजून बीडीओशिप द्या. म्हणल्यानंतर नंतर मला सातारा पंचायत समितीला मी 3 वर्ष त्या ठिकाणी काम केलं. आणि मला फक्त एक प्रश्न आहे, तेव्हा पंचायत समिती डिसेंट्रलायझेशन, जेव्हा पंचायत समिती आणि जिल्हा परिषद सदस्यांचं काहीतरी तुम्ही पुस्तकात मांडणी केली, त्यावेळी 73rd अमेंडमेंटच्या अगोदर जिल्हा परिषद सदस्य पंचायत समितीचे सदस्य असायचे. म्हणजे मी खेड पंचायत समितीला असताना त्यावेळी जिल्हा परिषद सदस्य, म्हणजे 93ला झाल्यानंतर निवडणुका 95 नंतर झालेल्या होत्या. 5 वर्ष नंतरच होणार ना. त्यानंतर जे झाल्या त्यानंतर सेपरेट इलेक्शन, त्यावेळी नंतर पंचायत समितीचे सदस्य पंचायत समितीत राहायला लागले. आता पंचायत समितीचे सदस्य पंचायत समितीत असतात, जिल्हा परिषद. त्यावेळी जिल्हा परिषद सदस्य एकत्रित असायचे. असं म्हणजे पंचायत समिती मध्ये जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, आणि त्यांच्यातले कोणी सभापती उपसभापती व्हायचे. मोस्टली जिल्हा परिषद सदस्य सभापती असायचे. म्हणजे मी खेडला होतो त्यावेळी असं होतं. नंतर साताऱ्याला मी गेल्यावेळी पहिल्या वर्षात तसंच होतं. नंतर निवडणुका झाल्या. नंतर मात्र अगोदर आपल्याकडं 92ला महिला धोरण पवार साहेबांनी त्यावेळी शासनाने घेतला. त्यावेळी 30% होता. नंतर 1/3 तात्काळ पुढच्या निवडणुकीमध्ये 1/3 महिला सदस्य निवडून आल्या. आणि कारण या अजून एक जिल्हा परिषदेमध्ये अधिकारी पदाधिकारी परस्पर संबंध फार महत्वाचे असतात. यशोदामध्ये आम्हाला हे सगळं शिकवलेलं होतं. कारण हे गाडीचे 2 चाकं असतात, त्यामुळं दोघांनी मिळून कोऑर्डिनेशन ठेवून कसं न्यायचं, म्हणून आमची पंचायत समिती टॉप आली. मी सातारला गेलो. सातारला या पद्धतीनं काम केली माझी पंचायत समिती ग्राम अभियानामध्ये. आणि
म्हणजे राज्यात आम्ही पहिला नंबर आम्हाला मिळाला. मला वाटतं या मधल्या काळात पल्स पोलिओ मोहीम सुद्धा आलेली होती आणि त्यातही तुमचं मोठं योगदान पल्स पोलिओ. त्यावेळी मी सातारा गटविकास अधिकारी होतो आणि सातारा गटविकास अधिकारी हे जिल्ह्याचे हेडक्वार्टर असल्यामुळे तिथं जरा जिल्ह्यातलं कोऑर्डिनेशन आम्ही करण्यामध्ये आमचा रोल असतो. आणि त्यावेळी पल्स पोलिओ बद्दल अवेअरनेस करणं, ते बूथ, आता काय वाटत नाही, त्यावेळी पहिलं ज्यावेळी जागृती करणं आणि प्रत्येक बूथवर त्या ठिकाणी नियोजन करणं, हे सगळं. कारण गटविकास अधिकारी म्हणजे सगळ्या तालुका स्तरीय अधिकाऱ्यांचं म्हणजे जिल्हा परिषदेकडे सगळं कोऑर्डिनेशनची भूमिका करावी लागते. आणि आईशी आम्ही शिकत गेलो ना, जनजागृती शिकत गेलो, त्याच्यासाठी प्रभात फेरी काढणे, अवेअरनेस. त्यावेळी काय हे आता सारखं सोशल मीडियावर आता टाकलं तर सगळं होतं, त्यावेळी सगळं स्वतः जाऊन करावं लागायचं. आणि त्यावेळी शौचालयाची स्कीम आली, फार कव्हरेज कमी होतं त्यावेळी. 4,000 रुपये मध्ये शौचालय बांधणं. आणि मला राष्ट्रीय सेवा योजनेत मी बुट्टीबोरी कॅम्पला गेलो होतो नागपूरला. तुम्ही स्वतः संडास, मला 2 खड्ड्याचे संडासाचा अभ्यास मला झाला होता. ते मी इथं एक लेख लिहिलं तर मला जिल्हा परिषदचे अध्यक्ष साहेब बोलून घेतले, ओ कलशेट्टी साहेब तुमचा किती अभ्यास आहे, म्हणजे मला कॉन्फिडन्स आला. हे मला तेव्हापासून मला जे धडे मिळाले होते राष्ट्रीय सेवा योजनेचं. कुठं आपण प्रत्येक कुठं मिळते तिथं मन लावून आणि माहिती घेणं हे फार गरजेचं असते असं मला सांगायचंय. ते मला फायदा झाला. आणि मी स्वच्छता हे त्याच्यात आपण मार्गदर्शन करायला लागलो, आम्ही तिथनंच बनलो. म्हणजे खरी सुरुवात स्वच्छतेच्या प्रोग्रामची साताऱ्यापासून सुरुवात झाली. म्हणजे खेडला होतं, परंतु त्यावेळी एवढं बाकीचे कार्यक्रम होते. परंतु 95ला हा अगोदरचा कार्यक्रम होता, त्याला टार्गेट कमी असायचं. 95 मध्ये शासनाचा हा टॉप प्रायोरिटी कार्यक्रम झाला की तो कार्यक्रममुळं शौचालय बांधकामाला. परंतु तो पहिला तो कार्यक्रम तो होता. नंतर मी सांगलीला, आता 2 टर्म झाले होते, आता सगळे म्हणायला आले की आता तुम्ही जिल्हा लेवलवर आलं पाहिजे, आता सगळ्यांना मार्गदर्शन करायचं आहे आता. तर माझी सांगली जिल्हा परिषदला बदली झाली तिथं. कारण तत्कालीन त्यावेळेचे ग्रामविकास मंत्री अण्णासाहेब डांगे साहेब होते, त्यांच्या ते मला सांगलीला घेतलं आणि मला कळालं की आता माझी जबाबदारी इथं जास्त आहे, आता ग्रामीण स्वच्छता कार्यक्रम. आणि मी ते कार्यक्रम 95 ते 95 ते 99 पर्यंत हा कार्यक्रम तो पहिल्यांदा होता. आणि त्याच्यातनं भरपूर गोष्टी सगळ्यांनी शिकल्या आम्ही. कारण तो त्यावेळी गरजेचं पण होतं, कव्हरेज एवढं कमी आहे आणि त्यासाठी. परंतु जिथं जिथं अवेअरनेस करून केलं तिथं यशस्वीरित्या राबलं गेलं. आणि त्या ठिकाणी नंतर तिथं त्या कार्यक्रमातही आम्ही सांगली जिल्हा टॉप आणला त्याच्यात. परंतु तिथं मेन म्हणजे माझ्या ध्यानात जे आलं म्हणजे हे फार महत्वाचं होतं, शौचालय बांधत होते किंवा खाली ज्ञान, ते आमच्याकडे तक्रार आली, अहो इथं काय, इथं शौचालयात हे झाले तिथं झाले. मी गेलो आणि गेल्यानंतर चौकशीला गेलो आणि आम्ही सस्पेंड पण केलं, हे केलं, मी ओळखलो. आता यांना सस्पेंड केलं, प्रश्न कसं सुटणार, ह्यांना शौचालय कसं बांधायचं याचं अधिक ट्रेनिंग देण्याची गरज आहे. बरोबर, मानसिकता बदलण्याची गरज आहे. शौचालय बांधून नाही चालत, शौचालयाचा वापर केला पाहिजे. ते मी प्रत्येक ठिकाणी त्याच्यावर भर दिला. आम्ही गौंडी प्रशिक्षण, महिला गौंडी प्रशिक्षण हे आम्ही त्या ठिकाणी सुरू केलं. आणि 99ला रिफॉर्म्स आल्यानंतर सबसिडी नाही द्यायची, आता इन्सेंटिव्ह द्यायचं. हे सगळं देशातलाच एक अभ्यास स्वच्छतेमध्ये झाला, स्वच्छता आणि पाणीमध्ये. आता याच्यात लोकसहभाग फार महत्वाचा आहे. कारण शौचालय बांधकामाचा कार्यक्रम करून उपयोग नाही, लोकांची मानसिकताही त्याबरोबर बदलली पाहिजे. म्हणून IC कार्यक्रम त्या ठिकाणी. बरोबर. आणि महाराष्ट्रात त्यावेळी संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान
आलं. तत्कालीन त्यावेळेचे ग्रामविकास पाणी पुरवठा स्वच्छता मंत्री आर आबा त्यावेळी होते आणि सुधीर ठाकरे साहेब आमचे ते उपसचिव होते. आमची त्यांची जरा ओळख त्या ठिकाणी झाली होती आणि आम्ही त्या पद्धतीनं त्या ठिकाणी आम्ही मला संधी मिळाली. ते GR काढताना पण मला संधी मिळाली. तुम्ही सांगलीत असताना सगळ्यात पहिले संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाला महाराष्ट्रात सुरुवात झाली. त्याचा अगदी अध्यादेश काढण्याच्या प्रोसेसपासून तुम्ही या प्रोसेसमध्ये होता. पण मला असं आठवतंय की तत्कालीन सरकारमध्ये त्याच जिल्ह्यातनं 4 मंत्री होते. तर हे सगळं निभावणं, सांभाळणं, तो प्रचार प्रसार करणं हे किती जिकिरीचं होतं आणि किती सोपं होतं? काय की जिल्ह्यात त्याच्या मी अगोदर 2 वर्षापासून तिथं होतोच. त्या ठिकाणी 98ला मी गेलो होतो. 2000ला हे अभियान आलं आमच्याकडं. हे संत गाडगेबाबा अभियान आलं आणि माझं एक नाव होत गेलं की हा अधिकारी एक काम करतोय. त्यामुळं आणि माझं अधिकारी पदाधिकारी परस्पर संबंध नेहमी भेटणं आणि माझं असं मत आहे की लोकप्रतिनिधींचं लक्ष असतंय कोण अधिकारी कसं काम करतो काय करतो. आणि मला कधी त्रास झाला नाही. सगळ्यांचं प्रोत्साहन असं काय नाही ते. आणि गावातल्या लोकांबरोबर आम्ही राहायचो ना. आणि मी परत तुम्हाला सगळ्यांना मी सकाळी फिरतीला जे जायचो संध्याकाळपर्यंत त्यावेळी फक्त लँडलाईन वरनच तुम्हाला फोन करता यायचं. त्यावेळी मोबाईल नाही काय नाही आणि आमच्याकडे गाडी असायची आणि आम्ही नुसतं मी फिरती. खरं मी उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायतला होतो. माझ्याकडं ग्रामपंचायत प्रशासन हा महत्वाचा विषय असतो. तिथं खरं लोक कारण ग्रामपंचायती गावातलं राजकारण असते तालुक्याचं. परंतु मी पहिल्यापासूनच ग्रामपंचायतचं दप्तर तपासणं प्रशासनावर एक कंट्रोल त्या ठिकाणी होता की आमचे सर्व ग्रामपंचायतचे सरपंच ग्रामसेवक यांचं प्रशिक्षण. आणि नंतर हे संत गाडगेबाबा अभियान आल्यानंतर गावागावात एक चांगलं वातावरण तयार झालं. पहिल्या वर्षाची जी स्पर्धा झाली त्याच्यात तुंग ग्रामपंचायत आमची राज्य लेवलवर पहिली नाही आली परंतु राज्य लेवलवर आली. तुम्ही तिथून गेल्यानंतर ती पहिली आलेली? नाही ती पहिली. मी अजून होतो ना मी सांगतो ते पहिलं वर्ष अभियानाचं. येस. आणि नंतर दुसरं अभियानाचं वर्ष पुढे सुरू होतं ना. परंतु आमचं सगळ्या या ग्रामपंचायतचं राज्य लेवलवर गौरव झाला. तुमचं गौरव झाला. आमचाही गौरव. आता पुढच्या वर्षी असं ठरलं की ज्या जिल्ह्यात चांगलं काम होईल त्या जिल्ह्यालाही बक्षीस मिळेल. आणि आम्ही ठरवलं की यावेळी टॉप मध्ये सांगलीचंच गाव आलं पाहिजे. आणि त्यासाठी माझं असं मत आहे की असं 10 गावं निवडून 10 गावावर कॉन्सन्ट्रेशन करून असं हे कुठलंही पहिलं येत नाही. त्यामुळे चांगली स्पर्धा झाली पाहिजे. मी म्हणलं गाव न गाव अभियानात उतरलं पाहिजे आणि त्या दृष्टीनं प्रयत्न केले. आणि नंतर जिल्हा परिषद मतदारसंघ निहाय ज्यावेळी निकाल आल्यानंतर 1, 2, 3 आले हे तालुक्याला स्पर्धेला असतात. ह्यांच्यात एक अजून चांगलं वातावरण तयार करून त्यावेळी माझ्या डोक्यात आले की आपण रथ यात्रा काढूया. मी एक टेपो घेऊन त्याला रथासारखं सजवलं आणि मी उपमुख्य कार्यकारी अधिकारी होतो. परंतु आमचे डॉक्टर गोविंदराज साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी होते. त्यांचं सहकार्य पाठिंबा होता. त्यांनी काय आयडिया दिली खराब असं सांगायचे करा रथ यात्रा करता असं त्यांनी असं म्हणते. प्रेरणा कुठून होती सर? हे माझ्या डोक्यात आले की मी करत राहत होतो. ते म्हणत होते करतोय तर करून पाठिंबा दिला ना. नाहीतर हे काय सरकारचं काम आहे का? हे काय आपलं काम आहे का? असं खर्चाला ते तुम्ही. परंतु प्रोत्साहन दिल्यामुळं मी रथ काढून 183 गावाला नॉनस्टॉप सकाळपासून संध्याकाळपर्यंत रात्री मला आठवते की ते 12 वाजले. नंतर अजून 3 गाव होते. आम्ही जतवरनं आटपाडी तालुक्यात जाणार होतो. अहो ते यमाजी पाटलाची वाडी आटपाडी तालुक्यातले ते लोक सगळे आले. अहो साहेब यायचं. अरे मी म्हटलं उद्या करू. 12-1 होणार तुमच्या. नाही साहेब ते मोटरसायकल घेऊनच आले सगळे म्हणजे त्यांचे. आणि आमची फेरी काढत दिली. अहो रात्री 2 वाजता त्या गावात आमचं स्वागत झालं. हादरलो.
एक मल्लीनाथ कलशेट्टी डेप्टी शिव आहे, तो येतोय रात्री 2 वाजता, हे गाव जागते. एक जण मला वाटतं झोपलं नसेल. मी काहीतरी 3 वाजता गावात फेरी झाल्यानंतर माझं 3 वाजता रात्री भाषण त्या गावात होतंय रात्री. त्यावेळी म्हणजे ही कधी 2002 ची गोष्ट आहे, म्हणजे 2002 ची गोष्ट आहे. आणि त्यावेळी मला कॉन्फिडन्स वाढला ना, लोकांमध्ये काय जागृती. गाव ना गाव, आमचं साहेब गाव काय केलं, हे बघा ते बघा, रात्री सगळे दाखवतात, ज्येष्ठ नागरिक आहेत, मुलं दाखवतात, आम्ही स्वच्छता दूत आहोत साहेब. हे सगळं पाहिल्यानंतर काय हे अभियानात आम्हाला जगमध्ये पण चांगला प्रतिसाद मिळाला, सगळीकडं विविध स्पर्धा. परंतु लोक आपलं भाषण ऐकतात, लोक आपलं ऐकतात, ऐकून काम करतात. आणि कलशेट्टी साहेबांनी बघावं हे सगळं. आणि आम्ही मोटिवेट इतकं चांगल्या पद्धतीनं आम्ही करत होतो, आणि त्यामुळं गावं येत होती. आणि नंतर सगळीकडं रात्री 1ला संपा लागलं, 1:30ला संपा लागलं, 2ला संपा लागलं. काही लोक म्हणजे आमच्याकडे हे आमचं अर्धा. नंतर 183 दिवसाचा कार्यक्रम झाल्यानंतर जिल्ह्यात रोज पेपरला वगैरे यायचं, रथयात्रा इथं झाली, इथं चांगला प्रतिसाद झाला, इथं झाला. आणि मी ते ऑफिसला नाही, पण मला कोणी नाही, ऑफिसचं काम थांबलं, काही नाहीये. सगळ्या जिल्ह्यातल्या लोकांना माहिती आहे कलशेट्टी ग्राउंडवर आहेत, सगळे ग्रामसेवक आमच्या बरोबर लीग मध्ये आहेत. कुठं सगळ्याचे लोकांचे कामं होतात, कशाला कोण काय म्हणतं. आणि आमच्या त्यावेळी काय सगळ्यांना माहीत असायचं. आणि हे फार लोकांचा जो काही मोबिलायझेशन आम्ही केलं, आणि त्यावेळी आम्ही पाहिलं की हे लोक संडासाला जाऊन आल्यानंतर मी हे हात धुवा मोहीम माझ्या डोक्यात, हात धुवा मोहीम काढली. हे म्हणजे आम्ही होम व्हिजिट प्रोग्राम. आणि आमची अंकलकोप ग्रामपंचायत त्या ठिकाणी आमची तालुक्यात पहिली जिल्ह्याला स्पर्धेला चांगली होती, जिल्ह्यात पहिली आली. त्याच्यानंतर आम्ही त्या गावावर लक्ष दिलं, विभागात पहिली आली, राज्यात पहिली आली, आमची जिल्हा परिषद पण पहिली आली, आमची वाळवा पंचायत समिती राज्यस्तरावर आली. एवढं त्याचा आयुष्याचा इफेक्ट झाला सर. आणि तुम्ही केलेल्या कामाचा इफेक्ट हा आहे की युएनने पण त्याची दखल घेतली. हात धुवा मोहीम ही युएन सुद्धा राबवायला लागलं. 2015 पासून माझ्या माहितीत तो दिवस साजरा करायला लागलं. तर ही मोठी पोचपावती आहे सर. एक अधिकारी महाराष्ट्र सरकारमध्ये काम करणारा, आणि त्याची दखल युएन घेतं. युएनलाही हा मेसेज सगळ्यांपर्यंत पोचवावा असा वाटतो. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोरोनामध्ये केलेलं काम, की हात धुवा, स्वच्छता राखा, याचा महाराष्ट्राला सगळ्यात मोठा फायदा झाला. महाराष्ट्रातले मृत्यू कमी झाले असतील, महाराष्ट्रात जीवितहानी कमी झाली असेल, तर यामध्ये या स्वच्छतेचा, ग्राम स्वच्छता अभियानाचा, लोकसहभागाचाही मोठा रोल आहे. नाही, स्वच्छता अभियान जे महाराष्ट्रात राबलं गेलं, तुम्हाला माहिती आहे, आम्ही ज्यावेळी व्हिडिओ नवीन होतो ना, त्यावेळी एपिडेमिक फार व्हायचं. येस सर, येस सर. आज एपिडेमिक होत नाही. लोक स्वच्छता हे फार महत्वाचं हे आहे. आणि आज आपल्या देशाचे पंतप्रधान महोदयांनी हा कार्यक्रम नॅशनल लेवलला स्वच्छ भारत मिशन केलं. देशाचे अजून आपल्या देशात आता सध्या स्वच्छतेला कारण हे अशा पद्धतीनंच स्वच्छता ही फार महत्वाची आहे. आज कुठेही बघा, आज एपिडेमिक वगैरे फार हे झाले, पाणी शुद्धीकरण व्हायला लागलं, लोक काळजी घ्यायला लागली. अजून भरपूर काम चालू आहे, परंतु हे अवेअरनेस फार महत्वाचं आहे. आणि नंतर ते निर्मल ग्राम पुरस्कार आलं. हो, मला ते सांगायचं. निर्मल ग्राम पुरस्कार आला, आणि मला आता माझी 6 वर्ष झाली होती, एकाच जिल्ह्यात मी होतो. आणि माझी काही बदलीच होत होती. आणि मी पण तिथं रमून गेलो होतो. जलस्वराज्य प्रकल्प, जागतिक बँकेचा प्रकल्प आला होता, ते मी बघत होतो. नंतर मला मंत्रालयातनं सांगायला लागले, अहो कलशेट्टी आता राज्यभर फिरायचं आहे, राज्य लेवलवर या. मलाही वाटलं की आपण राज्य लेवलवर जाऊ. मी राज्य लेवलवर त्यावेळी नवीन पद तयार केलं गेलं, राज्य समन्वयक म्हणून. मी जिल्हा टू राज्याला गेलो. अगोदर तालुका टू जिल्ह्यात मी राज्य लेवलला गेलो. आणि या मधल्या काळात सर तुम्ही निर्मल ग्राम अभियान मध्ये सुद्धा पदयात्रा काढली आहे. तर
त्या संदर्भात काय सांगाल? आता हे जे मी राज्य लेवलवर होतो, राज्य लेवलवर टॉपमध्ये आमचं हे झालं. नंतर मी उपसचिव झालो. मी यवतमाळला मुख्य कार्यकारी अधिकारी होतो आणि त्यावेळी स्वच्छ भारत मिशन त्या ठिकाणी हा कार्यक्रम माननीय पंतप्रधान मोदयांनी 2014 मध्ये सुरू झाल्यानंतर मी म्हटलं हा माझा आवडीचा कार्यक्रम आहे. हा मी यवतमाळमध्ये टॉप प्रायोरिटी कार्यक्रम घेतला. मी गावात जायचो, गावातच मुक्काम करायचो, ग्रामपंचायतीत ग्रामसभा अगोदर घ्यायचो, सगळे प्रश्न बघायचो, नंतर स्वच्छतेबद्दल मार्गदर्शन करायचो आणि नंतर सकाळी सगळं बघून घ्यायचो. आणि आम्ही म्हटलं की तालुका करायचा तर बाबुळगाव. हे मी नंतर म्हणलं की आपण पदयात्रा काढू. मी एक दिवस 45 किलोमीटरची पदयात्रा काढली त्या ठिकाणी. कारण अशा पद्धतीनं कार्यक्रमाची अवेअरनेस करण्यासाठी गरज आहे. आम्ही अनेक ठिकाणी आम्ही वृक्ष लागवडीच्या वेळी पण मी नंतर पदयात्रा काढली. याचा फार मोठा वातावरण निर्मिती होते. तुम्ही एका ठिकाणी केलं तरी पूर्ण सगळीकडे त्याची वातावरण निर्मिती झाली. आणि तो बाबुळगाव तालुका हागणदारी मुक्त झाल्यानंतर म्हणजे तो ओडीएफ स्टेटस त्याला त्या ठिकाणी मिळालं, म्हणजे यवतमाळ असताना. आणि आम्ही अशा पद्धतीनं जे आयसीचे कार्यक्रम आहे ना, हे सगळे लोकांच्या पुढे आले. आणि मी ज्यावेळी राज्य लेवलवर गेलो त्यावेळी आम्ही प्रत्येक जिल्ह्यात जाऊन प्रत्येक जिल्हास्तरीय कार्यशाळा गावागावात मी गेलो आणि मी ठरवलं की ग्रामपंचायतीला मोटिवेट करण्याची गरज आहे, तिथल्या सरपंच ग्रामपंचायत अधिकाऱ्याला. आणि मी यशदा एक राज्य लेवलवरचं मला यशदाला अधिकाऱ्यांना ट्रेनिंग मिळत आहे. मी तिथं त्यावेळी रत्नाकर गायकवाड साहेब महासंचालक होते. मी त्यांना जाऊन भेटलो, सर आमच्याकडे पैसे आहेत, तुम्ही अरे ते कलशेट्टी तू एवढं चांगलं काम करतो, तू घेऊन टाक ना यशदामध्ये ट्रेनिंग. आमचे सरपंच यशदामध्ये यायला लागले ट्रेनिंगला. म्हणजे ज्या ठिकाणी अधिकाऱ्यांना ट्रेनिंग तिथं आमचे सरपंच ग्रामसेवकाला ट्रेनिंग दिले की ते अधिक मोटिवेट व्हायला लागले. कारण त्यांना हे अशा पद्धतीनं बाबा मला इथं ट्रेनिंग मिळतंय, मी गाव हागणदारी मुक्त करायला पाहिजे, ही मोठी गोष्ट त्या ठिकाणी असते. स्वच्छता अभियानाची भारतभर सुरुवात केली तेव्हा तुमचं लाईफ मिशन जे आहे ते भारत सरकार ऍक्सेप्ट करतं आणि त्याच्यासाठी पूर्ण कार्यक्रम राबवतं. याच्याने तुम्हाला खूप आनंद झाला असेल सर? नाही, हा कार्यक्रम एवढं देशाचे पंतप्रधान मोदयांनी हा लॉन्च केल्यानंतर पुढे कंटिन्यू हे केल्यामुळं प्रत्येक प्रशासकीय अधिकाऱ्यांचं हा एक स्वच्छ भारत मिशन हा टॉप प्रायोरिटी कार्यक्रम आला. आणि मी इथं सांगतो की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यवतमाळ जिल्ह्यात आले होते आणि एका गावात आम्ही मुक्काम केला होता. आणि साहेबांनी मी मुख्य कार्यकारी अधिकारी 11:30 वाजता मला शेजारी घेऊन माझ्याशी चर्चा करतात, माझं प्रेझेंटेशन बघतात, अजून काय पाहिजे. आणि मी दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना सांगतो, ते चालले होते, सर आपण शौचालयाचं भूमिपूजन करूया. साहेबांनी भूमिपूजन केलं. हे पॉलिटिकल लेवलला हे फार एवढं ओनरशिप आल्यामुळं ह्या कार्यक्रमाला एक गती त्या ठिकाणी ते लोकांचा सहभाग वाढतो, कार्यक्रमाचा टॉप प्रायोरिटी येते. आणि मी स्वच्छता दूत म्हणून मला राज्य सरकारने मानांकन केलं. मी कायमस्वरूपी स्वच्छता दूत आहे. मला स्वच्छता कार्यक्रम म्हणल्यानंतर आजही मी स्वच्छतेवर बोलत असतो, मार्गदर्शन करत असतो. कारण हे मोठं काम आहे ना. हे कसं आहे, अजून आपल्याला घनकचरा, सांडपाणी व्यवस्थापन सगळीकडे न्यायचं आहे. सर, मधल्या काळामध्ये तुम्हाला करवीर नगरीची काम करण्याची संधी मिळाली, तर तिथे 2019 मध्ये महापूरही आला होता, त्यातही तुमचं मोठे योगदान आहे. यासोबतच मधल्या काळात निर्मल ग्राम सारखी योजना होती ज्याच्यामध्ये तुम्ही खूप मोठा रोल प्ले केला, की जिथे महाराष्ट्रातनं अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतकी गावं पहिल्या काही वर्षात होती. नंतर महाराष्ट्रासाठी विशेष कार्यक्रम घ्यावा लागला. राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना महाराष्ट्रात येऊन कार्यक्रम घ्यावा लागला. त्या कार्यक्रमाचं सगळं नियोजन तुम्ही पुण्यात बसून करत होता. अतिशय विपरीत राजकीय परिस्थिती निर्माण झालेली असताना सुद्धा तुम्ही उत्तम प्रशासक म्हणून काम
पाहिलं, नियोजन केलं आणि तो कार्यक्रम यशस्वी घडला. या दोन्ही गोष्टींबद्दल, प्रसंगांबद्दल तुम्ही जरा सांगा. नाही, त्यावेळी निर्मल ग्राम पुरस्कार कार्यक्रम असताना त्यावेळी आम्ही महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आम्ही अवेअरनेस केलं. आमचे धुमाळ साहेब हे प्रधान सचिव होते, आदरणीय अजित पवार साहेब त्यावेळी आमचे पाणी पुरवठा स्वच्छता मंत्री होते आणि 39 पुरस्कार मिळाले पहिल्या वर्षी देश पातळीवर. 13 महाराष्ट्राचे होते. येस. आणि त्याच्यातले 7 मी तिथं सांगलीला डेप्युटी होतो, 7 सांगलीचे होते, 6 साताऱ्याचे होते. म्हणून मी राज्य लेवलवर आणलं. अरे नुसतं अभियान हे सगळीकडे गेलं. नंतर आमची जबाबदारी आणली, पुढच्या वर्षी 2000 पुरस्कार मध्ये महाराष्ट्राची 1000 आली आणि नंतर हे वाढत गेलं. तुम्हाला म्हणजे मी एकच सांगतो की मला वाटलं की आता आपली आळंदी पंढरपूर जी वारी आहे की मी खेड बीडीओ असल्यापासून माझं त्याचं अटॅचमेंट आहे. मी म्हटलं या वारीत महाराष्ट्रातले लोक येत आहेत. 2004 माझ्या डोक्यात आलं की 5 2005च्या वारीमध्ये मी पहिल्यांदा मी चालत वारीमध्ये माझे सगळे कलाकार सरपंच वगैरे घेऊन मी वारीत केली. मला सुरुवातीला जरा हे कुठला हगणदारी वगैरे शब्द इथं आणला, परंतु तो पुढं मी त्या ठिकाणी समजावून सांगितलं होत. आम्ही सगळं लोकांनी पाठिंबा दिला आणि आमची वारी पाहून विश्वास धुमाळ साहेब म्हणले, अरे कलशेट्टी मी पण येणार. म्हटलं प्रधान सचिव साहेब हे वारीत, ते पुढच्या वर्षी ते वारीत आले आणि म्हणजे प्रधान सचिव वारीत चालतात, आम्ही सगळे वारीत स्वच्छतेचा प्रचार करत आम्ही गेलो आणि त्या ठिकाणी आम्ही मुख्यमंत्री महोदयांना समारोपाला आणू म्हणजे विलासरावजी देशमुख साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळी. आणि धुमाळ साहेब आम्ही म्हटलं चला सर, ते आलेले असतात पूजेच्या आदल्या दिवशी, आम्ही जाऊन भेटू. साहेबांना ओळखणार ना, अरे विलासराव तुम्ही इकडे काय करता. आणि त्यावेळी आमचा दिंडीचं कार्य, बाकीचे पण सगळे मंत्री महोदय सांगितले. त्यावेळी त्या कार्यक्रमाला सीएम साहेब आले त्यावेळेचे आणि ते कलापथक वगैरे पाहून, आमचं अवेअरनेस पाहून ते आम्हाला 1.5 तास त्या कार्यक्रमाला थांबले. आणि आता नंतर दरवर्षी मुख्यमंत्री महोदय त्या कार्यक्रमाला यायची प्रथा सुरू झाली, ती आजही चालू आहे. म्हणजे हे त्यावेळी आम्ही सुरू केलेले कार्यक्रम. आणि याच्यामुळं अभियानात मोठ्या प्रमाणात गावं आली आणि दिल्ली म्हणजे भारत सरकारने सांगितलं की महाराष्ट्रात हा कार्यक्रम घ्या आणि सगळी जबाबदारी आमच्यावर. पुणे जिल्हा परिषद तरी आमच्या बरोबर होतं, आयुक्त साहेब सगळे होते, परंतु सगळं राज्य लेवलवरचा मी अधिकारी होतो, माझ्यावर जबाबदारी. 26/11 घडलं ना त्यावेळी 2008ला 26 आणि सगळं म्हणजे साहजिक. आणि 4 तारखेला बहुतेक मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिलेला आणि तो कार्यक्रम आला आणि नंतर शासनाने निर्णय घेतला की हा कार्यक्रम होणार. आणि 8 डिसेंबरला हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी केला. त्या दिवशी संध्याकाळी शपथविधी कार्यक्रम होता. त्यावेळी पाणी पुरवठा स्वच्छता मंत्री अजितदादाच होते. दादा होते. दादांनी आले, काळजी सरकार बदललं, ते मंत्री महोदय आले आणि आमचा कार्यक्रम एवढा चांगला झाला. सगळे साऊथ स्टेट होते तिथे. आणि आमची सगळी टीम चांगली होती. पुणे जिल्हा परिषद, बाकीचे सगळ्यांचं टीम वर्क फार छान होतं. आणि आम्ही एवढा कार्यक्रम केला. आम्ही त्या दिवशी संध्याकाळी, कारण एवढा खर्च झालेला असतो सगळं आणि मोटिवेशन सगळं रिझर्वेशन केलेले असतात. म्हणजे कन्याकुमारी पासून लोक येणार होते आणि हा कार्यक्रम हे सुद्धा एक. आणि नंतर आम्ही इको विलेज कार्यक्रम, मी ग्रामविकासला उपसचिव झालो तिथे. आणि तो एक माझ्या आयुष्यातला, मी ज्या विभागातला मी ऑर्डर आली तिथंच मी उपसचिव झालो. पहिला मी उपसचिव आमच्या विकास सेवेतला उपसचिव. मी पॉलिसी लेवलला 4.25 वर्ष तिथं राहिलो. आणि त्यावेळी जयंत पाटील साहेब ग्रामविकास मंत्री महोदय होते. आम्ही पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना काढली. आणि मी साहेबांना म्हणलं की सर आपल्याला
आपल्याला फील्डवर जायला पाहिजे. ठीक आहे, नियोजन कर म्हटलं. आम्ही 102 कार्यक्रम आम्ही केले. म्हणजे मी आणि मंत्री महोदय दोघं गडचिरोली पासून सुरू केला आणि आम्ही संपूर्ण महाराष्ट्र म्हणजे मध्ये 3 दिवस मध्ये 5 दिवस घेत होतो. आणि त्या काळातच माझी आईचं निधन झालं. परंतु माझी आई ज्यावेळी आमचा गॅप होता ना, त्या गॅपमध्ये माझ्या आई म्हणत होती की तू माझी काळजी घेऊ नको, तू हे म्हणजे शास्त्रामध्ये तू मन लावून काम कर. आणि माझे एकही कार्यक्रम माझे मिस झाले नाहीत. हा एक यामुळे एक म्हणजे हरितग्राम, स्वच्छग्राम, सक्षमग्राम म्हणजे कुठं त्या ठिकाणी गेलो, एक कार्यक्रम आपण राबवला. ग्रामविकास विभागाला आम्ही महाराष्ट्रातलं ग्रामविकास विभागाला मी पहिल्या वर्षी 3रं विभागून आलं, 3रं आलं. आम्ही देशात पहिला आलो ग्रामविकासमध्ये. म्हणजे अशा पद्धतीनं करत गेलो. आणि मी IAS पण झालो. यवतमाळ मुख्य कार्यकारी अधिकारी, नंदुरबार जिल्हाधिकारी असताना पण मला तिथं जे काम होतं, सरदार सरोवर पुनर्वसनाचं महत्वाचं काम होतं, महत्वाचं काम तुम्ही केलं. आणि स्टेक होल्डर त्या ठिकाणी सगळ्यांनी, सर्व संघटनेनी सहकार्य केलं. आणि त्यावेळी महत्वाचं म्हणजे मी नवीनच गेलो होतो. पाचोरा बारी मध्ये जो ढगफुटी झाल्यानंतर ती आदिवासी वसाहत वाहून गेली होती. सगळं गावात पाणी आलं होतं. आणि मी नुसतं महसूल त्यांचे पंचनामा करून तेवढं देईपर्यंत थांबलो नाही. पुढं ते गाव मी लोकसहभागातलं, नंदुरबारमध्ये लोकसहभागातलं विटा सिमेंट लोकांकडनं घेऊन मी ते त्यांच्या सहभागातलं त्यांना म्हटलं तुमच्या पाठीशी मी आहे, दररोज मी येतो, तुम्ही काम करायचं, तुम्हाला काय पाहिजे मी देतो. नंतर त्यांनी त्या वसाहतीला माझं नाव दिलं, डॉक्टर कलशेट्टी नगर. ते मला एकदम आमचे मित्र ते मला पाठवलं की असं असं ते लोकांनी निर्णय घेतला की त्यानंतर आम्ही प्रत्येक गोष्टीत त्या ठिकाणी आम्ही पाणी फाउंडेशनचं जलसंधारण कार्यक्रम असू या नंदुरबारमध्ये आणि राज्य शासनाचा सपोर्ट होता, आम्ही काम करत गेलो. आणि मला कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त म्हणून केलं. आणि मी म्हटलं सगळं माझा ग्रामविकास मध्ये झाला, आता मी शहराचा आयुक्त झालो ना. आणि कोल्हापूर एकच आनंद होता की माझा कोल्हापूरची, कारण आम्हाला पुणे माहित नव्हतं, सोलापूरवाल्यांना शिवाजी कोल्हापूर माहित होतं. मी कोल्हापूरचा आयुक्त झालो. आणि काय करायचं, मी परत मला स्वच्छताच तिथं कामी आली. ती नाला जो होता, ती नदी नाला बनलेली होती. आणि ते मला सगळे सांगायला लागले. मी म्हटलं असं आहे का. आणि मला ते इस्टिमेट करणं, पाठवणं सरकारला, पैसे घेऊन नंतरच चला आपणच कामाला लागू म्हणलं. आणि रिअली मी कोल्हापूरकरांचे मनापासून धन्यवाद देतो. त्यांनी मला फार प्रेम दिलं. मला ते ओळखतात अगोदर हे आयुक्त. मी 1 रविवार 2 रविवार 3 रविवार काम करायला लागलो. मला JCP द्यायला लागले सगळं. महानगर काय नाही, आमचे कर्मचारी आम्ही आणि कोल्हापूरकर आम्ही काम केलं तिथं आणि त्यानंतर ज्यावेळी ते म्हणायला लागले की अरे तुम्हाला कसं माहित होतं का नंतर महापूर येणार आहे म्हणून. 2005ला महापूर आला होता. आणि त्यावेळी मी जयंती नाला क्लीन केल्यामुळं लक्ष्मीपूर तिथं पाणी नाही आलं. ते कोणीतरी मी पाहिलं की अरे एवढं आम्ही इथं पाणी वाढायला लागलंय, देवदूत काय म्हणाले तुम्हाला. ते लोक हे सगळं ज्या ठिकाणी आम्ही जयंती नाला केल्यामुळे तिथं जे पाणी येत होतं ना ते पाणी नाही आलं. म्हणजे पाणी मेन पंचगंगेत पाणी आलं, त्या भागा आम्हाला माहित होतं. आणि आम्हाला तुम्हाला सांगतो सगळे कोल्हापूरकर मदतीला आले. आणि माझ्या या आणि कोणाला जखम नाही झाली, सगळ्यांना आम्ही सुरक्षित, सगळे लोकप्रतिनिधी, सन्मान्य लोक म्हणजे मी म्हणजे सर्व आम्ही सगळ्या बरोबर असलं तर कोल्हापूर आहे. तिथले सर्व लोकप्रतिनिधी सगळ्यांनी मिळून आणि कार्यकर्ते सगळे काम केलं. आणि त्याच्यानंतर महापुरानंतरचं फार महत्वाचं काम असते की कुठलाही रोगराई होऊ नये म्हणून. आणि मला वाटतं की गणेशोत्सव येणार होता. आणि मला वाटतं की हे अगोदरच्या स्वच्छता अभियानामुळं 4 दिवसात आम्ही कोल्हापूर शहर 4-5 दिवसात आम्ही सगळं पूर्वरत
आणलं होतं आम्ही. हे सगळं कोल्हापूरकरामुळे झालं, माझ्यामुळे काय नाही. त्यांनी जे विश्वास, आणि नंतर कोविड आलं. कोविड आल्यानंतर जी मदत केली लोकांनी, प्रत्येक गोष्टीवर मदत केली. आम्ही स्वतःच महानगरपालिका लोकसहभाग आम्ही नोकरीत सोडलेलंच नाही. लोकसहभाग हे माझं एवढंच मत आहे की तुम्ही सगळ्यांनी काम करत गेले की लोक सहकार्य करतात, लोक आपल्याकडे बघत असतात. आपण जर प्रामाणिकपणे त्यासाठी काम करत असेल तर प्रत्येक जण सहकार्य करतात, असं माझं अनुभव राहिलेला आहे. आणि तेच अनुभव मी इथं लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी काही स्वतःच जे माझे अनुभव आले मी लिहित गेलो, हे पब्लिश केलेलं आहे. आणि माझ्या भाषा वगैरे माझे सगळ्यांना विनंती आहे की जरा चुकला, परंतु मी जे केस स्टडी आले ते लिहिलं. आणि सगळ्यांचे नावं वगैरे मी काही लिहू शकलो नाही, कारण एवढ्यांनी सहकार्य केलं. परंतु कुठं काही त्यांनी इनिशिएटिव्हच केलं तर तिथं नाव लिहावं म्हणून मी नाव लिहिलो, कारण असं आहे. सर, या सगळ्या प्रोसेसमध्ये आपण कुटुंबाबद्दल बोलायचं राहून जातं, कुटुंब थोडंसं मागे पडतं. या सगळ्या रहाटगाड्यामध्ये जीवनाच्या, जेव्हा तुम्ही सरकारी अधिकारी होतात, घरातनं जाण्याची वेळ फिक्स असते कधी कधी, पण येण्याची वेळ काय आहे ती फिक्स नसते. मुलं, मुली, सून, जावई आणि पत्नी या सगळ्यांसोबत, आईसोबत कधी वेळ घालवावासा वाटतो. कुटुंबाचा काय रोल असतो, किंवा या सगळ्या घडामोडींमध्ये कुटुंबासोबतची जबाबदारी कशी शेअर केली जाते, त्यांचं काय योगदान असतं या प्रवासातलं, हेही आपल्याला जर सांगता आलं. माझी पत्नी राजश्री, खरं तिनंच सगळं घर सांभाळलं, कारण आम्ही सांगलीला असेपर्यंत एकत्रित होतो. येस. आणि आम्हाला सकाळी जेवण करून जायची आणि रात्रीच आम्ही यायचो. आणि त्यांना ते सवय पण झाली असेल. आणि मी नेहमी आम्ही काही गावांना पण ते यायचे, त्यामुळं त्यांना माहीत होतं की हे सगळं काम चाललेलं आहे. त्यांचं सहकार्य असायचं. मला म्हणजे त्यावेळी मी खेडला असतानाच मला एक विवेक मुलगा आणि पूजा मुलगी होती. नंतर ते सांगलीत साताऱ्यात नर्सरीला वगैरे होते आणि सांगलीत त्यांचं शिक्षण झालं. नंतर आम्ही राज्य लेवलवर घेतल्यानंतर मी ठरवलं की आपण पुण्यात घर घेतलं पाहिजे. मला सुदैवानं सोमवार पेठेतच तिथं काम चाललं होतं, तिथं घर मिळालं. कारण पुणे स्टेशन जवळ, कारण मुंबईला जाणं ते महत्त्वाचं होतं. आणि तिथं घर ठेवल्यानंतर पुढं मी 2004 नंतर मी तिथं परत राहायला कधी आलो, 2000 आम्ही इथं GSDला 20ला आल्यानंतरच मी परत पुण्यात राहिला. परंतु मी शनिवार रविवार मध्ये येत होतो, असं काय नाही. परंतु मी सतत फिरत असतो. परंतु राजश्रींनी त्या दोन्ही मुलांना संस्कार घातले, घराकडं पाहिलं, म्हणूनच मी एवढं काम करू शकलो. आम्ही घेऊन यायचं म्हणजे आमचे परत सगळे कपडे आणायचे, तिथं सगळं धुवून इस्त्री करून परत आम्हाला द्यायचे आठवडाभरातले. किंवा मी स्वच्छता अभियान असताना राज्यभर दौरा करायचो. आणि मंत्रालयात असताना आम्ही सकाळी एकदा डेक्कन क्वीनला सोमवारी गेलो की शनिवारीच यायचो, किंवा काही वेळा शुक्रवारी यायचो, काही वेळा येत पण नव्हतो. परंतु त्यांचं सहकार्य होतं. त्यांना माहित होतं की ही व्यक्ती काय बिना सुट्टी आहे. मी कधी आयुष्यात माझ्या सुट्टी नाही घेतली आणि मला गरज पण पडलेली नाहीये. माझी देवानी तब्येत चांगली दिली आणि त्यामुळं आम्ही आमच्या सगळ्या कुटुंबाची आणि आमचं मुलांनी पण ME केली आणि तो आता मर्सिडीज बेंचला आहे. आणि मुलगी पण तिचं पण इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग केली, तिने पण ॲक्सेंचरला तात्काळ लागली, तिचं लग्न झालं, ती आता अमेरिकेत आहे. त्यामुळं मला काय कुटुंबाकडं राजश्रींनी पाहिल्यामुळं मी इकडं पूर्ण वेळ दिला. आणि मला आवड आहे. आता सुद्धा उद्या पण मी काम, शनिवार पण माझं उद्या सेशन आहे, उद्या आम्ही वृक्ष लागवड सकाळी करत असतो. म्हणजे चालू असते आणि त्याच्यात आनंद घेत असतो. कामात आनंद घेणं फार महत्वाचं आणि कुटुंबांनाही आनंद देणं असते. आता सेवानिवृत्तीनंतर सुद्धा तुम्ही यशदासोबत काम करत आहात. आपण ते आवड, ह्याच्यातनं आनंद घ्यायचा असतो आणि आपण चांगलं काम करायचं असते. लोक सतत संपर्कात राहतात, असं आहे. सर, आणि मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे. या पुस्तकामध्ये ज्यांनी अभिप्राय लिहिले आहेत ते डॉक्टर नितीन करीर असतील, डॉक्टर लक्ष्मीकांत देशमुख साहेब असतील, किंवा डॉक्टर शेखर गायकवाड साहेब असतील,
ह्या एक पिढी आहे प्रशासकीय अधिकाऱ्यांची जी तुमच्यासोबत काम करते. यांनी महाराष्ट्राचं मन ओळखलंय का? यांनी महाराष्ट्राच्या समाज मनाला हात घातलाय का? यांनी पुस्तकं लिहिली, त्यांनी समाजसेवा केली, यांनी लोकोपयोगी अनेक कामांमध्ये ऍक्टिव्ह सिटीजन म्हणून रोल प्ले केला. तर काय यांचं बाळकडू काय आहे? यांनी काय पाहिलंय तुम्ही या तुमच्या पिढीने? नाही, हे सगळं लोकांसाठी काम करणं सतत. आता मी म्हणलं आम्हाला घडवण्यात करीर साहेबांचे सगळे पोस्टिंग, हे सगळं सुधीर ठाकरे साहेब, येस सर, हे सगळी त्यांचं जे काम होतं, हे सगळं आम्ही सगळं त्यांनी आम्हाला जे संस्कार दिले, एक दिशा दिली, आणि हे सगळे आमचे सतत मार्गदर्शक राहिले. इकडं शेखर गायकवाड साहेब महसूलमध्ये काम करायचे, आम्ही ग्रामविकासमध्ये काम करायचे, त्यांनी शेतकऱ्यासाठी आम्ही सगळं हे कोऑर्डिनेशन, हे सगळे महाराष्ट्रातले अधिकारी वर्ग, लोकप्रतिनिधींना घेऊन आपण हे सगळं काम करत राहिलो. मला लक्ष्मीकांत देशमुख साहेबांनी, मला वाटलं की माझ्या पुस्तक मी लिहिले कोण प्रस्तावना, मी जाऊ घाबरत मी लक्ष्मीकांत देशमुख साहेबांकडे गेलो होतो. त्यांनी मला म्हटले, वाचले हो कलशेट्टी, तुम्ही फार छान लिहिलेलं आहे आणि तुमचं एकदम भाषा बरोबर आहे म्हणजे मला कॉन्फिडन्स पुस्तक चांगलं. आणि मी युनिक फाउंडेशनलाही मनापासून धन्यवाद देतो. आणि मी म्हणलं, विवेक गाठोळेजी भेटले आणि मला म्हणले, हो साहेब तुम्ही आम्हाला दिलं तर आम्ही चाहतो. मला मी तेच होत होतो म्हणलं, मला ते कोणीतरी पुस्तक. आणि मला वाचकांपर्यंत हे पोचवायचंय की सरांचा लोकसहभाग इतका आग्रही आहे की सरांच्या पुस्तकाचं जे कव्हर आहे त्यातही तुम्हाला जनता, लोक आणि लोकच दिसतील. तर मला वाटतं हे तुमच्या व्यक्तिमत्वातच आहे सर, की तुम्ही लोकांशिवाय राहू शकत नाही. लोकांसाठी जगणं, लोकांसाठी काम करणं हे तुमच्या लाईफचं मिशनच आहे. सामान्य माणसासाठी सर पाठीचा कणा ताट ठेवून, निर्मळ मन ठेवून तुम्ही जे काम उभं केलंय, जे लोकांचा सहभाग त्यामध्ये आणलाय, जे शासनाला अपेक्षित डिसेंट्रलायझेशन आहे ते तुम्ही तुमच्या सत्तेचे केले, तुमच्या पॉवरचे केले. तुम्ही कधी लाल दिवा मिरवला नाही, सामान्यातले सामान्य होऊन राहिलात. हे पुस्तक तुम्ही तुमच्या आईला अर्पित केलेलं पुस्तक आहे, जिनं तुमच्या जीवनाचा, जगण्याचा वस्तुपाठ घालून दिला. ही त्यांना दिलेली खरी श्रद्धांजली आहे. तुमचं काम हे या समाजासाठी कायम आदर्शवत राहील. ही विकासाची यात्रा, रथयात्रा जी आहे ती अशीच तुम्ही ज्यांना प्रशिक्षण देतात, शिक्षण देतात, असे अनेक अधिकारी या माध्यमातून पुढे नेतील. या अपेक्षेसह या पुस्तकाचं वाचक अधिक जोमात, चांगल्या प्रकारे स्वागत करतील, आपले अनुभव डॉक्युमेंट करतील आणि तुमच्यापर्यंत तुम्ही केलेल्या कामामुळे, तुमच्यामुळे प्रेरणा घेतलेले अनेक अधिकारी हा मेसेज पोहोचवतील अशी अपेक्षा आहे. तुम्ही आम्हाला वेळ दिला आणि या पुस्तकाबद्दलची चर्चा केली, त्याबद्दल युनिक फाउंडेशन, युनिक अकॅडमी तर्फे मी आपले खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू.